नमस्कार मित्रांनो, रिसोर्स अड्डा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेला जी पुस्तकांची यादी लागणार आहे तर त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ही जी यादी आहे हे आपले 2017चे राज्यसेवा टॉपर जे आहेत रोहित कुमार राजपूत तर यांनी रिकमेंड केलेली यादी आहे. तर यामध्ये आपण पाहूयात की कोणकोणती पुस्तके सुचवलेली आहेत. तर पहिल्यांदा आपला येतो मराठी व इंग्रजी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर, जो 100 मार्काचा MCQचा पेपर असतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, ग्रामर असतं. तर ग्रामरसाठी कोणकोणती पुस्तके आहेत, तर पहिलं मराठी ग्रामरसाठी मोरा वाळंबे यांचं जे पुस्तक आहे खूप इम्पॉर्टंट आहे. हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचायचे आणि त्याच्या नोट्स बनवायचे आहेत, जेणेकरून ते तुम्ही परत कमी टायमात तुम्ही रिव्हिजन करू शकाल त्याची. नंतर शब्द सामर्थ्य हे लीलाधर पाटलांचं दीपस्तंभ प्रकाशनाचं पुस्तक आहे. हे कशासाठी, व्होकॅब्युलरीसाठी कामाला येईल तुम्हाला. नंतर इंग्रजी ग्रामरसाठी काय आहे, पाल अँड सुरीचं जे पुस्तक आहे तर ते कशासाठी, ग्रामर झालं, व्होकॅब्युलरी झाली, प्रिसाईज रायटिंगसाठी हे पुस्तक तुम्हाला कामाला येईल. आणि जर तुम्हाला मराठीत हवं असेल, मतलब इंग्रजी व्याकरण मराठीत हवं असेल तर ते बाळासाहेब शिंदेंचं पुस्तक आहे. दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकता. त्यानंतर या पेपरसाठी काय करायचं आहे, जे मागच्या वर्षात 3-4 वर्षात जे हे झालेले आपले PSI STI ASSO जे पेपर जे होतात, त्यानंतर राज्यसेवा, तर याचे जे पेपर होतील मराठी आणि इंग्लिश ग्रामरचे, तर ह्याची तुम्हाला रिव्हिजन करायचे, त्याच्या प्रश्नपत्रिका सोडवायचे तुम्हाला. त्यानंतर प्रश्नपत्रिका विश्लेषणासाठी एक सेपरेट पुस्तक आहे, मराठी आणि इंग्रजी प्रश्नसंच बाय किशोर लवटे सर, ज्ञानदीप प्रकाशनाचे हे पुस्तक आहे. हे पण तुम्ही वापरू शकता. नंतर येतो आपला पारंपरिक पेपर, जो रिटर्न पेपर असतो 100 मार्काचा. तर या पेपरसाठी काय, इथं तुम्हाला तुमचं रायटिंग स्पीड आणि जे सुंदर हँड रायटिंग इथं तुमचं कामाला येणार आहे. तर यामध्ये तुम्हाला हा जो पेपर आहे तुम्हाला याची डेली प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जेव्हा तुम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा देसाल आणि त्यानंतर तुम्हाला जी याची प्रॅक्टिस चालू करावी लागणार आहे. हा पेपर लगेच डेव्हलप होण्यासारखा पेपर नाही आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, न्यूजपेपर रीडिंग, जसं तुमचा लोकसत्ता पेपर असेल, द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, तर याच्यामध्ये जे एडिटोरियलचं पेज असतं ते व्यवस्थितरित्या वाचायचं आहे. याचा तुम्हाला काय फायदा होईल, तर निबंध लिहिण्यासाठी, त्यानंतर जे आपलं प्रिसाईज रायटिंग असतं व जे रूपांतर आपलं इंग्लिश भाषांतर जे असतं, तर त्याच्यासाठी पण याचा फायदा होईल तुम्हाला. या पेपरसाठी दुसरं काहीही करण्याची गरज नाही आहे. एवढंच तुम्ही जर व्यवस्थित केलं तर ते खूप होऊन जाईल. नंतर बघू, आपलं सामान्य अध्ययनाचे टोटल 4 पेपर असतात. प्रत्येक पेपर हा टोटल 150 मार्काला असतो, आपल्याला माहिती आहे. असे टोटल मिळून 600 मार्क असतात इथं. तर पहिल्यांदा पाहूयात GS1 साठी काय काय लागणार आहे. त्यात येतो पहिल्यांदा भारताचा इतिहास. भारताच्या इतिहासासाठी काय लागतं, तर मॉडर्न इंडियन हिस्ट्री म्हणून BL ग्रोव्हर आणि अलका मेहता यांचं इंग्रजीत पुस्तक आहे. आणि जर तुम्हाला मराठीत हवं असेल तर यांचंच BL ग्रोव्हर अँड वेल्लेकर म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासाचं पुस्तक आहे. या दोन्हीपैकी तुम्हाला जे हवं असेल ते घेऊ शकता. आणि अजून एक ऑप्शन म्हणजे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया म्हणून राजीव अहिर सरांचं स्पेक्ट्रम पब्लिकेशनचं पुस्तक येतं. हे पण खूप चांगलं पुस्तक आहे. आणि त्याला एक ऑप्शन म्हणून समाधान महाजन सरांचं युनिक प्रकाशनाचं पुस्तक आहे. या सगळ्यांपैकी तुम्हाला कोणतंही एक पुस्तक कोणतंही वाचायचं आहे, तुम्हाला जे चांगलं वाटेल ते वाचा. सगळी पुस्तकं चांगली आहेत. त्यानंतर येतो महाराष्ट्राचा इतिहास. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी काय करायचं आहे, इयत्ता 11वीचं जे स्टेट बोर्डचं पुस्तक आहे जुनं, ते मराठी व इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्हाला हे पुस्तक वाचायचं म्हणजे वाचायचं. हे खूप इम्पॉर्टंट पुस्तक आहे. आणि हे वाचून झाल्यानंतर अनिल कठारे किंवा SS घाटाळ यापैकी कोणतंही एक पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. यानंतर झालं स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास. यासाठी काय करायचं, तुम्हाला 12वीचं NCERTचं पुस्तक आहे, त्याचं नाव काय आहे, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. तर हे पुस्तक तुम्हाला इथं वाचावं लागेल. आणि प्रधानमंत्री म्हणून एक मालिका येते, ABP न्यूजची मालिका आहे, शेखर कपूर यांनी बनवलेली. तर याचे टोटल 26 भाग आहेत यूट्यूबवर. तर ही मालिका तुम्हाला खूप व्यवस्थितरित्या बनवलेली आहे. ही मालिका बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊन जाईल. आणि इथं समाधान महाजन सरांचं स्वातंत्र्योत्तर भारताचं युनिक प्रकाशनाचं पण पुस्तक आहे. तर हे पण तुम्ही वापरायचं असेल तर वापरू शकता. त्यानंतर येतो भारताचा भूगोल. यामध्ये काय करायचं आहे, 11वीची 2 NCERTची पुस्तकं आहेत. त्यांचं नाव असे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी अँड इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट,
म्हणून ही दोन्ही पण खूप इम्पॉर्टंट पुस्तकं आहेत. ही पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत. आणि जी.सी. लिऑंग म्हणून हे एक फेमस पुस्तक आहे, UPSCची मुलं पण वापरतात. तर हे पुस्तक पण खूप इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? ह्यातला फक्त फिजिकल जिओग्राफीचा पार्ट करायचा आहे तुम्हाला. यामध्ये फिजिकल जिओग्राफी आणि क्लायमॅटॉलॉजी असे 2 टॉपिक आहेत. तर फक्त फिजिकल जिओग्राफी तुम्हाला करायचं आहे. नंतर येतो महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राच्या भूगोलासाठी काय करायचं आहे? A.B. सौदी सरांचं निराली प्रकाशनाचं पुस्तक आहे, हे तुम्हाला वाचायचं आहे. आणि जर हे नसेल तर एक K.A. खतीब सरांचं के सागर प्रकाशनाचं पुस्तक हे पण चांगलं आहे. पण मी जे आहे A.B. सौदी सरांचं जे पुस्तक आहे हे रिकमेंड करेल. त्यानंतर येतो पर्यावरण. पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सरांचं युनिक प्रकाशनाचं पुस्तक आहे मराठीमध्ये. आणि जर तुम्हाला इंग्रजीमध्ये काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही शंकर आयसचं एन्व्हायरमेंटचं पुस्तक वापरू शकता. हे खूप चांगलं पुस्तक आहे. आणि CRZचा जो आपल्या सिलेबसमध्ये पॉईंट आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? कोस्टल रेग्युलेशन झोन 2011चं जे नोटिफिकेशन आहे हे डायरेक्ट तुम्हाला वाचायचं आहे डाउनलोड करून नेटवरून. त्यानंतर येतो आपला कृषी. कृषीसाठी काय करायचं आहे? 11वी आणि 12वीची जी स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत तर ही मराठी आणि इंग्रजीमध्ये अवेलेबल आहेत. तर तुम्हाला ही पुस्तकं वाचायची आहेत. आणि जे अरुण कात्यायन सरांचं फंडामेंटल्स ऑफ ॲग्रिकल्चरचं वॉल्यूम 1 लक्षात ठेवा. वॉल्यूम 1 जे आहे यातलं सिलेक्टेड टॉपिक तुम्हाला वाचायचे आहेत. सिलेबस घ्यायचा आणि सिलेबसमध्ये जे पॉईंट आहेत तर ते ह्या बुकमधून तुम्हाला वाचायचे आहेत. हा झाला आपला GS 1. आता पाहूयात GS 2साठी काय काय लागतं आहे. ह्या पेपरचं विशेष म्हणजे तुम्हाला इथं जेवढं जास्त एफर्ट घेसाल तेवढं तुम्हाला जास्त प्रोडक्शन म्हणजे तेवढे जास्त तुम्हाला मार्क भेटतील. कारण या पेपरला जेवढे पण मुलं सिलेक्ट होतात ना त्याचे या पेपरला त्यांना 150पैकी 110च्या पुढं मार्क असतात. तर तुम्ही ठरवायचं आहे की याला किती तुम्हाला म्हणजे या पेपरला टाईम द्यायचा आहे. तर सुरुवात करूया. याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला इंडियन पॉलिटीसाठी M. लक्ष्मीकांत म्हणून पुस्तक आहे. हे माहीतच असतं भरपूर जे मुलं स्टडी करतात ना त्यांच्यासाठी हे खूप फेमस पुस्तक आहे. तर हे पुस्तक खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे मराठी आणि इंग्रजीमध्ये अवेलेबल आहे. तर तुम्ही कोणतंही वाचू शकता. आणि जर हे नसेल तर भारतीय राज्यशास्त्र म्हणून कोळंबे सरांचं भगीरथ प्रकाशनाचं पुस्तक आहे, हे पण तुम्ही वाचू शकता. त्यानंतर येतो गव्हर्नन्सचा टॉपिक. गव्हर्नन्ससाठी काय करायचं आहे? M. लक्ष्मीकांत सरांचं जे पुस्तक आहे तर याच्यातलं फक्त 5 प्रकरणं करायची तुम्हाला. कोणकोणती? सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन, स्टेट ॲडमिनिस्ट्रेशन, डिव्हिजनल ॲडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन अँड पर्सोनेल ॲडमिनिस्ट्रेशन. एवढे 5च टॉपिक करायचे आहेत. त्यानंतर येतो पंचायत राज. पंचायत राजसाठी काय करायचं? किशोर लवटे सरांचं ज्ञानदीप प्रकाशनाचं पुस्तक आहे, ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर येतं पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्ससाठी 12th NCERTचं जे पुस्तक आहे ते GS 1मध्ये पण सांगितलं होतं. आणि प्रधानमंत्री मालिका. तर हे दोन्ही पण आपण GS 1मध्ये पाहिले, ते इथं पण कामाला येतील तुम्हाला. आणि अजून एक म्हणजे संविधान म्हणून एक सिरियल आहे, ती कोणीचे? राज्यसेवा TVने तयार केलेली आहे. याचे टोटल 10 भाग आहेत आणि ही पण यूट्यूबवर अवेलेबल आहे. तर तुम्ही ही पण पाहू शकता. इथं कायदे जो चॅप्टर आहे तो हा खूप स्कोरिंग आहे. इथं जर तुम्हाला चांगली मार्क आला तर या पेपरला ऑटोमॅटिक तुम्हाला एकदम चांगला स्कोर येऊन जातो. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? डायरेक्ट इंग्रजीमधून वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. इंटरनेटवरून डायरेक्ट नाही का बेअर ॲक्ट डाउनलोड करायचे आणि तिथूनच हे रिपीट रिव्हिजन करत राहायचं. तुम्हाला ऑटोमॅटिक जे आहे याचे आर्टिकल लक्षात राहायला सुरुवात होईल. आणि जर तुम्हाला इंग्रजीचा प्रॉब्लेम असेल तर मराठीतून युनिक प्रकाशनाचं भारतीय राजकारण ते भारतीय संविधान व राजकारण भाग 2 म्हणून जे युनिक प्रकाशनाचं पुस्तक आहे तर ते तुम्हाला घ्यावं लागेल. हे मराठीतून आहे. त्यानंतर जे प्रसार माध्यमे म्हणून टॉपिक आहे सिलेबसमध्ये त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनेटचा वापर करावा लागेल. जसं की प्रसार भारती झालं, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, CBFC, रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया यांची काय करायचं? संकेतस्थळं आणि विकिपीडिया पेजेस वाचायचे आहेत. भारतीय संविधान व भारतीय राजकारण भाग 2 जे तुकाराम जाधव सरांचं पुस्तक आहे युनिक प्रकाशनाचं, तर याचे सिलेक्टिव्ह टॉपिक जे आहेत तुम्हाला वाचायचे आहेत. आणि वेबसाईट कोणत्या कोणत्या? मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज झाले, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, लबासना झाले, SVPNPAG वेबसाईट आहे, यशदा झालं, प्रसार भारती, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, CBFC झालं, रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर ऑफ इंडिया यांच्या वेबसाईट प्लस विकिपीडिया पेजेस जे आहेत तुम्हाला पडताळायचे आहेत. नंतर इंडिया इयरबुक जे आहे याचे सिलेक्टेड टॉपिक तुम्हाला वाचावे लागतील सिलेबसमधून. हा झाला GS 2.
आता GS3 जो आहे ह्या टॉपिकसाठी ह्या जो चॅप्टर आहे पेपर आहे, तर याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करावा लागणार आहे. कारण कोणतंही पुस्तक हा जो GS3 आहे हा व्यवस्थित कव्हर करत नाही आहे. तरी पण तुम्हाला एक स्टँडर्ड पुस्तकं म्हणून याच्यासाठी किरण देसले सरांचं जे डेव्हलपमेंट पार्ट 2 म्हणून पुस्तक आहे दीपस्तंभ प्रकाशनाचं, हे पुस्तक वाचायचं आहे. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे GS3साठी, हे एक इम्पॉर्टंट पुस्तक आहे. इंडिया इयरबुक इथं पण कामाला येतं, याचं रिलेवंट चॅप्टर तुम्हाला वाचायचे आहेत. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी जी 2000ची आहे, तर ही पॉलिसी तुम्ही नेटवरून पाहू शकता, ही पण तुम्हाला वाचावी लागणार आहे. जे जनगणना आहे 2011ची आणि त्यापूर्वीच्या जनगणना, हे एकमेकाला तुलना करून वाचायचं, त्या जेणेकरून त्या लक्षात राहायला सोपं जातील. त्यानंतर खाली जे कायदे दिलेले आहेत त्याचं काय करायचं, सारांश वाचायचं आहे तुम्हाला. कोणकोणते कायदे आहेत? कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986, राईट टू फेअर कंपेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013, प्रोव्हिजन ऑफ पंचायत एक्सटेन्शन्स टू शेड्यूल एरिया ॲक्ट 1996, मतलब पेसा ॲक्ट जो आहे तो तुम्हाला तो पण त्याचा सारांश वाचायचा आहे. द शेड्यूल ट्राईब्स अँड अदर ट्रॅडिशनल फॉरेस्ट ड्वेलर्स रेकग्निशन ऑफ फॉरेस्ट राईट्स ॲक्ट 2006, या सगळ्या जे कायदे दिलेत यांचे सारांश वाचायचे आहेत. त्यानंतर मिनिस्ट्रीच्या वेबसाईट ज्या आहेत आणि त्यांची विकिपीडिया पेजेस, जसे की मिनिस्ट्री ऑफ HRD झालं, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज, मिनिस्ट्री ऑफ यूथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, या ज्या मिनिस्ट्रीच्या वेबसाईट आहेत या तुम्हाला पडताळायच्या आहेत. त्यानंतर युनायटेड नेशन आणि इंटरनॅशनल अँड रिजनल जे ऑर्गनायझेशन आहेत यांची पण संकेतस्थळं आणि विकिपीडिया पेजेस व्यवस्थितरित्या पाहायचे आहेत. नंतर IIT, NIT, IIM, AIIMS, NCERT, CBSE, UGC, AICTE, IMC यांची पण संकेतस्थळं आणि विकिपीडिया पेजेस तुम्हाला वाचायचे आहेत. हा झाला आपला GS3. आता फायनल GS4साठी पाहूयात. GS4 कशासाठी? इकॉनॉमिक इथं इम्पॉर्टंट आहे. इकॉनॉमिक्ससाठी काय आहे, किरण देसले सरांचं इकॉनॉमिक्स भाग 1 म्हणून पुस्तक आहे दीपस्तंभ प्रकाशनाचं, किंवा भारतीय अर्थव्यवस्था म्हणून रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. दोन्ही पण पुस्तकं अतिशय चांगली आहेत, तुम्ही दोन्हीतलं कोणतंही वापरू शकता. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी, इकॉनॉमिक सर्वे जो आहे महाराष्ट्राचा, तर हा पण इथं गरजेचा आहे. दत्त सुंदरम यांचं याच्यातले निवडक टॉपिक, जसे की पंचवार्षिक योजना झालं, कृषी अर्थव्यवस्था झालं, जमीन सुधारणा झालं, तर यातले सिलेक्टेड टॉपिक वाचा. तर एवढं काय इम्पॉर्टंट नाही आहे दत्त सुंदरम वाचण्याचं. तुम्ही एवढं जरी वरचे जे एवढे आर्टिकल एवढे जरी केले ना तरी सफिशियंट आहे. तरी पण तुम्हाला जर वाटलं इनसफिशियंट डेटा तर तुम्ही दत्त सुंदरम पडताळू शकता. नंतर येतं विज्ञान व तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं काय आहे, इथं पण तुम्हाला एक असं स्टँडर्ड पुस्तक कोणतंही नाही आहे. तर याचं तुम्ही रेस्ट्रिक्टिव्ह रीडिंग करावं, म्हणजे जास्त याच्या पाठीमागं पळण्याचा प्रयत्न करू नये. कारण जेवढं आपण इनपुट देतो तेवढं आउटपुट इथं भेटत नाही आहे. तर विज्ञान तंत्रज्ञानासाठी काय करायचं आहे, MC ग्रॉ हिल्स प्रकाशनाचं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं जे पुस्तक आहे यातलं निवडक टॉपिक वाचायचे आहेत. आणि आपलं डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, BARCची साईट, यांचं काय करायचं, विकिपीडिया पेजेस आणि त्यांची वेबसाईट पाहायची. नंतर NPCIL झालं, AERB झालं, IAEA झालं, भारताचा आण्विक कार्यक्रम यांच्याबद्दल इंटरनेटवरून माहिती काढायचे. आणि भारताचे जे मतलब न्यूक्लिअर टेस्ट ज्या झाल्या त्याच्याबद्दल पण माहिती काढायचे. इस्रोची वेबसाईट झाली, त्याचं विकिपीडिया पेज, भारताचा अंतराळ कार्यक्रम जो आहे त्याच्याबद्दल इंटरनेटवरून माहिती काढायचे. आणि बायोटेक्नॉलॉजी हा टॉपिक, याच्यासाठी काय करायचं आहे, 11वी आणि 12वीचे जे स्टेट बोर्ड आहे याच्यातला बायोटेक्नॉलॉजीचा जो टॉपिक आहे तो करायचा आहे. आणि 12वीचं NCERT जे आहे बायोलॉजीचं त्याच्यात पण रिलेवंट चॅप्टर आहेत, ते पण तुम्हाला करावे लागतील. तर ह्या झाला GS4साठी. तर एवढं जे दिलेलं आहे हे सिलेबसमधले पॉईंट पकडून जे आहे त्यांनी ते भरपूर पुस्तकं हे तर कवर केलेली आहेत. तुम्ही एवढे जरी पुस्तकं व्यवस्थितरित्या भरपूर वेळा रिव्हिजन जर केली तर तुमचा अभ्यास पूर्ण होईल. जर मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.